मखमली मखमली रेशमाचा दुवा। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो सिंपली आजचा व्हिडिओ जो आपण जो काही एडिट केलेला आहे या सर्वांच्या मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली आणि फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। तसेच आपण जो काय बीटमार्क प्रीसेट ओपन यूज केलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तेथून डायरेक्टली अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। अलाइड मोशन ॲप टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल, तेथून लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या। तर चला मित्रांनो तुमचा जरा हे वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर सिंपली आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, अलाइड मोशन ॲप डाउनलोड करून इथं आपल्याला नेट बंद करून अलाइड मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला खाली 4 ऑप्शन बघायला मिळतील। तर सिंपली आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुम्ही जो काही बीटमार्क इथे इम्पोर्ट केलेला आहे अशा प्रकारे बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे। आता आपल्याला इथे सिंपली ग्रुप 1 नावाची एक लेअर बघायला मिळणार आहे। त्या लेअरला क्लिक करून सिंपली आपल्याला काय करायचं आहे, एडिट ग्रुप नावाच्या ऑप्शनला इथं क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे ग्रुप एडिट होऊन जाईल। इथे आपल्याला सगळ्यात खाली 3 नंबरला जी लेअर बघायला मिळते त्या लेअरला क्लिक करायचं आहे। सिंपली आपल्याला कलर अँड फिल नावाचा एक ऑप्शन दिसून येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। 4 ऑप्शनपैकी या 4थ्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला खाली क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल। तर सिंपली आपल्याला इथून मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे मटेरियलमधील इमेजेस मिळून जातील किंवा तुम्ही तुमचे इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर सिंपली आपल्याला हे डेमोसाठी इमेज मी ॲड घेतलेला आहे। तुम्ही सिंपली अशा प्रकारे क्लिक करून इथं प्लस चिन्हावर क्लिक करून हे इथे इमेज ॲड करू शकता। नंतर अशा प्रकारे इमेज तुम्ही ॲडजस्टही करू शकता। तर इमेज ॲडजस्ट करून घ्या। आता काय करायचं, सिंपली तुम्ही बॅक निघायचं आहे। आता जे आपण इमेज ॲड केलेलं आहे ते सिंपली आपल्याला काय करायचं, पुन्हा सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तेच आपल्याला इमेज सिंपली पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचं आहे। नंतर ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला जायचं आहे। आपलं जो काय 2.12 सेकंदाचा बीट आहे त्या बीटवरती येऊन सिंपली या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे याची लेंथ इथपर्यंत वाढून जाईल। नंतर 3 डॉटला क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियाला क्लिक करायचं, म्हणजे अशा प्रकारे इथं याची इमेजची फुल स्क्रीन होऊन जाईल। आता ब्लेंडिंगवरती क्लिक करून आपल्याला 30% पर्यंत याची ऑपेसिटी 30% करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे केल्यानंतर पुन्हा बॅक निघून आपल्याला इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला सर्चच्या बारवरती क्लिक करून आपल्याला इथं सॅच्युरेशन एक सर्च करून घ्यायचं आहे, SATU सर्च करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करायचं आहे। तर आपल्याला सॅच्युरेशन -50% करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली इमेज काय ते ब्लॅक होऊन जाईल। आता काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन आपल्या त्या आत्ता ॲड केलेल्या इमेजसमोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे हे आपल्याला इमेज इथं खाली घेऊन यायचं आहे। तर हे इथं आपल्याला इमेज खाली दिसून येईल। आता काय करायचं, सेम प्रोसेस करा। आपल्याला पुढच्या बीटवरती येऊन ग्रुप 2 नावाच्या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। सिंपली खालच्या इमेजला क्लिक करून कलर अँड फिलला क्लिक करून त्या 4थ्या बटनावरती क्लिक करून खाली क्लिक करून आपलं जे काय पुढचं इमेज आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला बॅक निघून त्या बीटवरती पुन्हा येऊन आत्ता जे काय आपण इमेज ॲड केले ते इमेज पुन्हा ॲड करून याची लेंथ फुल स्क्रीन करून आपलं जे काय पुढचं बीट आहे तिथपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा ब्लेंडिंगवरती क्लिक करून 30% आपल्याला इथं ऑपेसिटी करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा सिंपली इफेक्टला क्लिक करून ॲड इफेक्टला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला प्रत्येक वेळी सर्च करायची गरज नाही। तुम्ही जे मागाशी इफेक्ट सर्च केलेला तुम्हाला ते हिस्ट्रीमध्ये दिसून येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम सॅच्युरेशन आपल्याला सिंपली इथं -50% म्हणजेच -100% करून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करत समोर लॉंग प्रेस करून त्या ग्रुपच्या खाली ही लेअर सगळ्यात खाली ही आपल्याला ग्रुपची लेअर घेऊन यायचं आहे। असं आपल्याला 4 ग्रुप्स बघायला मिळतील। तर आपल्याला 4 ग्रुप्स तुम्ही इथे एडिट करून घ्या। तर आपण थोडा व्हिडिओ स्किप करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला इथे जेवढे ग्रुप आहेत तेवढे इथे ॲडजस्ट झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकताय। अशा प्रकारे आपण इथे एडिट ग्रुप करून घेतलेले आहेत। आता सिंपली आपल्याला 10 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथे येऊन काय करायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथून आपल्याला सिंपली आपल्या पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे फुल स्क्रीन 2 बटन टच करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, ॲरो चिन्हावर क्लिक करून आपलं जो काय पुढचा म्हणजे 12.18 सेकंदाचा बीट आहे इथपर्यंत येऊन याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, समोर लॉंग प्रेस करायचं आहे आणि ह्या 2 लेअरच्या खाली आपल्याला हा इथं इमेज घेऊन यायचं आहे। सेम आपल्याला प्रोसेस करत पुढच्या बीटला येऊन पुढचं इमेज ॲड करून घ्यायचं आहे। सेम आपल्याला फुल स्क्रीन करून अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हेच इमेज पुन्हा एकदा बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे, म्हणजे हे इमेज सगळ्याच्या खाली येऊन जाईल। अशा प्रकारे याची लेंथ हे पुढच्या बीटला वाढून जायचं आहे। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला हे इमेज एक करत ॲड करत जायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर आपण इथे इमेज ॲड करून घेऊया, तोपर्यंत तुम्ही तुमचे इमेजेस इथे ॲडजस्ट करून घ्या। अशा प्रकारे इथे आपण इमेजेस ॲडजस्ट करून घेतले आहेत। आता आपल्याला सगळ्यात शेवटच्या बीटला एक ग्रुप बघायला मिळेल।
म्हणजे एक व्हिडिओची लेअर बघायला मिळते. व्हिडिओच्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. तरी लेअर इथून कॉपी होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 10 सेकंदाच्या बिटवरती यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून तर पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. तर ही लेअर इथे पेस्ट होऊन जाईल. अशा प्रकारे इथे बघू शकताय. पुन्हा आपल्याला 12-18च्या बीटला आणि पुन्हा सिम्पली तीच लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक लेअरला बीटला ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला शेवटच्या बीटला ही लेअर पेस्ट करायची नाही, कारण आपल्याला इथे लेअर ऑलरेडी मिळून जाईल. अशा प्रकारे इथे लेअर सेट झालेले आहे. आता काय करायचं, 10 सेकंदावरच्या बीटवरती येऊन सिम्पली प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण जे काय तुम्हाला स्पेशल वर्ड पेज दिलेलं आहे हॅपी ॲनिव्हर्सरीचं, ते सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. आणि सिम्पली याची लेंथ आपल्याला 19.25 म्हणजे शेवटच्या बीटपर्यंत जाऊन या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, आपले जे काही ग्रुप्स आहेत हे आपल्या आजच्या लेअरसमोर लॉंग प्रेस करून सगळ्या ग्रुप्सच्या खाली आणि PNGच्या वर आपल्याला अशा प्रकारे इथे ही लेअर घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्याला एक स्पेशल लुक इथे मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे इथे बघू शकता की आपलं जे काही PNG इथे ॲड झालेलं आहे. आता PNGवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, त्याआधी आपल्याला इथे एक ग्रुप जो आहे तो इथे आयवरती क्लिक करून इनविजिबल करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला इथे लेअर ॲडजस्ट करता येईल. त्या PNGला क्लिक करून सिम्पली आपल्याला हे ब्लॅक PNG समोर इथं अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे ॲडजस्ट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे इथे ॲडजस्ट करून घ्या. तर अशा प्रकारे हे PNG इथे ॲडजस्ट होऊन जाईल. आता काय करायचं, पुन्हा सिम्पली ॲरोवरती क्लिक करून आपल्याला एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून आजचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.